بسم الله الرحمن الرحيم قال فما خطبكم أيها المرسلون قالوا إنا أرسلنا إلى قوم مجرمين إلا آل لوط إنا لمنجوهم أجمعين إلا امرأته قدرنا إنها لمن الغابرين الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد Kan kunti ayat tilawat kun gini untuk dijebitan sangun गिरते गिरते इब्राहिम अलैहिस्सलाम कड़े फरिश्ते नौजवान चुनौती सटी की तरह गए तेन हो सकल ना पट्टी कड़े मामला वाजे झालो आणि एक चढवाची त्यांना खुशखबरी को दिले आणि मायूस जाऊ नका म्हणून त्यांना सांगले देखिए अपनी साली हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम तवल खलक़ीन फरिश्ते बनो इतना बसा करते भूलने मिलने हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम तजुर्बा होता अल्लाह के नबी थे फरिश्ते त्यांच्याकडे येते राहतात ही पावटी जे फरिश्ते त्यांच्याकडे आले होते सगळी पार्टी जमात आली होती वर्णांतरावर वही फटवते नमाज या जी काही प्रोग्राम होतो एक फरिश्तो येतो सांगतो होतो इथं सगळी जमात फरिश्ताची आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम म्हणाले की हे खाली माका चढवाची खुशखबरी देऊचो मकसद नव्हतो खाली खुशखबरी देऊची झाले एक फरिश्तो येतो खुशखबरी देतो होतो हिंगा काही दुसरो मकसद असेल तासो इतलो रास फरिश्ते आयला तरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते फरिश्ताकडे पुछले तुम्ही तोडली जगून जमात आली त्याकडे का मकसद असेल खाली माका इतल्या देऊचे राहना एटलो एहतमाम करूची जरूरत होती माझ्याकडे येते राहता फरिश्ते इन हे तोडलो एहतमाम ठिका आणि दुसरी चीज फरिश्ते जे येतात इंसानाची शक्ल भितर येतात इंसानी सूरत भितर येतात तरी आम तौरावर कोणत्या आजाद दर्जासह येतात कोणते कौमा आजाद दर्जाला आम तौरावर त्यांना इंसानी सूरते भितर फटवतात तेजेंको हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम अशी शक झालं की काही दुसरा मकसद असे वाटलं मकसद तासन त्यांनी पोचले फरिश्त्याकडे तरी त्या जपणी सुरू झाली आणि इब्राहिम अलैहिस्सलाम मुतमईन झाले त्यांनी फरिश्तेकत करून पोचले त्यांच्याकडे ते और फमा खत्बुकुम अय्युहल मुरसलून खत पण बना एक अहम मामला कौन तो अहम मामला पोचले त्यांच्याकडे की मुरसल बला जे कोणा फेटून गेला अरसल बला फेटून गेला मुरसल बला जे कोणा फेटून गेला ते फरिश्ते तुमके अल्लाहकडे फेटून गेली त्यांच्याकडे पुछले की अल्लाहचे कासिद तुम्ही तुमका कोणते मकसद असं फेटून गेले कोणतो अहम मकसद असेल ऐ फरिश्ते तुमचं का अहम मकसद असेल जे कोणतं मकसद करून तुम्ही आला हे जे कोणते मोजले जाणते वाटले हो असं मकसद जाऊ शकत असल काय दुसरं वडलं मकसद असेल तो वडलं मकसद का असेल ते फरिश्ते जवाब दिले की इन्ना उर्सिलना इला कौमिन मुजरिमीन आमका एक मुजरिम कौमाकडे फटवून गेले आणि एक मुजरिम कौमा बर्बाद करून त्याकडे फटवून गेले तर कोणती मुजरिम कौम कोणती ते सांगायला नाही हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम कितना वखाले मुजरिम कौम बनला लूत अलैहिस्सलाम जे कोणती कौमाभितर नबी करून फटवून गेला ती कस कौम की का ती कौमाची बेहयाई आणि फहाशी आणि गलत काम एटलो मशहूर होते कि हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम संकटा कर वखाले ही मुजरिम कौम बनला हजरत रुचिकस कौम तासो हजरत फुजलना कोणती कौम का कौम के वजूद जगह मुजरिम कौम बंदा बनते तर मग फरिश्ते बनले की ती जे कोणती मुजरिम कौम असेल ती का बर्बाद करूची असेल अलबत्ता हजरत दूसरी जे पण माणसे भूमी वाटे त्यांना अल्लाह बनवतो लेकिन
حضرت لوطचे घराण्यामध्ये त्यांची मेरी होती, त्यांची मेरी इमान आणला. देखो पला तुम्ही नबी सगळी आपली कौमा दावत देते वाटत, लेकिन त्यांची खुद मेरी त्यांच्यावर इमान आणला. ये तो हो मतलब ना कि नबी नौजुबिल्ला अपनी दावत देकर नाकाम रहा. वो अल्लाह सबक हमका सांगून एक सांगता था कि हिदायत जो ये अल्लाह के नाम. नबी शाम को अपने घर की मंशा हिदायत को समझना बात करना. ये किसी अल्लाह के नबी साहब सम्मान ज़्यादा इब्तिदा करता ताउन के लिए होता है. एकदम अल्लाह के नबी साहब बाबा पड़े, एकदम ज़्यादा दिन का मोहब्बत के लिए, एकदम ज़्यादा दिन सो ख्याल करवाने समझ गए. लेकिन लास्ट तक ईमान सुना अल्लाह के नबी भली कोशिश के लिए लेकिन ईमान आना अल्लाह दाखिल चालो कि ईमान पहुंचे कि तुमसे इख्तियार करता. दूसरे एक मानुस निके काम करते वाटे अगर त्यांची घरची माणसा भितर इस्लाम आहे त्यांना मी समजला तर करू शकणार की का तू सांगलो की ऐकलं तर मदत का करू शकता. अगर ते 9 होते 9.5 साल मेहनत केले 9.5 वर्ष तर त्यांची मेरी इमान आणली त्यांचं खुद इमान आणलं का तर नाकाम झालं. त्यांना आपल्या घरची माणसाला चांगले सांगले अगर ते मान नाही तरी नबी असं को सुनना तुझे भीतर. इसी कर बाद मरतबा जाता बाद माणसं बॉर्डर कौमा की मिल्लत की इस्लाह की भली फिक्र करतात, लेकिन त्यांचं घरचं माहोल टिकून राहणार तरी माणसे तनकीद करतात. घरे बोलल्या सगळी दुनियाची फिक्र करतात. हे मी तनकीद करू शकणार घराचं सांगलो भली सांगलो कोशिश केलो तर घरची माणसे मान नाटून बाहेर काढून सोडूचे अशी काय नव्हतं ना. नबियाची सुन्नत आमच्याकडे आहे. बहरहाल फरिश्ते सांगले की इल्ला आला लूत कि आमका एक मुजरिम कौमा आली फटवला हातों को बर्बाद करो. अलबत्ता इल्ला आला लूतची जो कोणती लूत हे नबियाचे नाव यांची जे कोणती घरची माणसं वाटत आल बल्ला त्यांचे साथी त्यांचे दोस्त त्यांना मानतले हे जे कोणते वाटत ज्यादा त्यांची घरची माणसं नव्हतं. ते म्हणले की त्यांची लूटची जे कोणती मानतली माणसं वाटत त्यांच्यावर इमान आणली माणसे त्यांची घरची माणसे ह्यांची अल्लाह ताला हिफाजत करतो ह्यांना बर्बाद करतो. इन्ना लनज्जू अजमईन त्यांना सम्मा आम्ही नजात देतो नज्जाई नक्की मला नजात देतो. ते सांगल्याने मुजरिम कौमा बर्बाद करतले लेकिन लूटची जे कोणते घरची माणसं वाटत त्यांना जे कोणते मानतली माणसं वाटत त्यांना आम्ही बर्बाद करतो ना त्यांना आम्ही नजात देतो. याच्याने अल्लाह ताला वो पैगाम को देत जाता कि जे कोण दीने पर अमल करते रहते आणि दीनेची दावतचे काम करते रहते ती कौमावर अल्लाहचा अजाब ऐलान करतो त्यांना बरोबर तरी दीने भितर आणि दीनेची दावत भितर कौमाची नजात असते. दुनियाची કેટલી ताकद आमच्या खिलाफ કેટલું साजिशो करो आमका बर्बाद करतो असो કેટલો तर फॉर्म्युला तयार करो કેટલો कानून पास करो. अगर आम्ही इस्लामचे काम करते रहते आम्ही दावतचे काम करते रहते आम्ही दीन पर जमून राहतले तरी इंशाअल्लाह अल्लाहची ताकद आमच्या घरी राहतली आणि आम्ही बर्बाद होऊ शकूचे ना आमका कोणी बर्बाद करू शकूचे ना. बल्कि आमची दावत अगर ते मानत नाही आमची जाती ते ऐकल नाही अल्लाह ताला त्यांना सुद्धा काम करतो. ही अंबियाची तारीफ याची गवाह हिंगा को अल्लाह ताला ते सांगलो की इल्ला आला लूत इन्ना लमुनज्जूहुम अजमईन की अलबत्ता लूत त्यांना मानतले जे કેટલે वाटत त्यांना सम्मा आम्ही नजात देतले इल्ला इम्राअतु शिवाय त्यांची मेरी त्यांची घरची माणसं भितर त्यांची मेरी वाटे तिका आम्ही नजात देते ना. कद्दरना आम्ही फैसला केला की इन्नहा लमिनल गाबिरीन की तिको पट्टी राखली माणसं भितर राहते पट्टी राखली बघा जे कोण हजरत लूत अलैहिस्सलाम आखरी गाव सोडून बाहेर बसू गेले त्यांना नजात मिळते. हजरत लूत अलैहिस्सलाम आपली कौम मानकरी माणसांना बाहेर होता हीच नंतर राहते तिच्यावर अजाब म्हणजे मजबूर पडले कि अल्लाहची अगर नाफरमानी माणूस करता तर नबीची मेरी दारांको अल्लाहच्या अजाबापासून भरू शकतो ना. अल्लाहकडे माणूस आम्हासमोर एकच जे कोण अल्लाहची जातनी मानले ते कामयाब त्यांची हिफाजत जे कोण अल्लाहची जातनी मानत नाही त्यांची बर्बादी चाहे कि नबी की मेरी राहो तो नबी असं खुद राहो या किसी कोण राहो अगर जातनी मानत नाही त्यांच्या सबब नजात नाही. बहरहाल ये आयात की तरह अल्लाह ताला बस पैगाम उनका दे दो कि अगर कौम अपनी इस्लाह करते रहते तरी अल्लाहचे आजाबापासून त्यांची हिफाजत राखली आणि जे कोणती कौम अल्लाहची नाफरमानी भितर नबियाची मुखालिफत भितर दीनाची खिलाफवर्जी भितर मजबूर राखली अल्लाहचा आजाब त्यांच्यावर दिलो. दुसरी ती
कोण नबियाच्या खानदानची मागच्या राहणार को अगर इस्लामचे काम करूचे ना